तर मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारे यांनी एक संतापजनक विधान केले। ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात असं वाघमारेंनी म्हटले। तर मी कधीच कुणाच्याही लेकींवर बोललेलो नाही असं मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले। तुम्ही वाईट ठरायला गेलात, मराठेही त्याच भाषेत बोलणार असं जरांगेंनी म्हटलंय। काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीशी घेणं देणं नाही। आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो, आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी, मग दाखायची का दुसरी बाजू। तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असलात, तुमचं दाखवायचं का लय वासुदे होईल बरं। मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत। मग हो, तुम्ही आता लय वाईट थराला गेलात, आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येतं। सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार। नवनाथ आबांनी काय बोललो याचं मी समर्थन नाही करणार, पण तुम्ही जे ऐकताय गेल्या 2-3 वर्षापासून ते काय लय चांगलं आहे का? मनोज जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी। मी नवनाथ आबांच्या वाक्याचं समर्थन अजिबात करणार नाही, पण मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, सहन करावं थोडस तुम्ही। आम्ही नाही का सहन करत? काही लोक त्यांच्या म्हणतात की पाटलांची भाषा अनेकदा घसरते म्हणून दाखविता का एखादी? अरे ती भाषा आहे, आज पळून गेली म्हणतो का आई पळून गेली म्हणलो काय? असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडे। भाषा डायरेक्ट म्हणणं, आमकी पळून याच्या घरात घुसली त्याच्या घरात घुसली, मी घुसली म्हणलो काय? तुम्ही जे प्रश्न विचारले मी म्हणलं त्याच्या त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली। मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो, आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या। अशी पळून गेली घरात घुसली ही भाषा नाही करत आम्ही। लेकीबाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही, कधीच नाही। माणसाला नेत्याला तर बोलणारच ना, तेही कित्येक वेळेस बोललेत मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर। पण तुम्ही आता लेकीबाळीवर बोलणार असलात, आता सुट्टी नसती।